आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी झटपट बनणारी सँडविचची रेसिपी, जे कधी पण केव्हा पण फक्त एकच काम करायचं, आलू उकडून ठेवून द्यायचे, म्हणजे पटकन कोणती पण रेसिपी आपल्याला झटपट बनवता येईल. तर मी आलू अगोदरच उकडून ठेवलं आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तडतडलं की त्यामध्ये 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. त्यालासुद्धा परतून झाल्यानंतर थोडीशी हिंग टाकली मी यामध्ये, अगदी ऑप्शनल आहे. नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा छानपैकी. यामध्ये तुम्ही स्प्रिंग अनियन जो असते ना, पालेकांदा, तो पण टाकू शकता किंवा असं बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकू शकता. नंतर मसाले टाकायचे, जसं हळद, मीठ, लाल तिखट, धनिया पावडर वगैरे टाकायचं आणि सर्व 1 मिनटं परतून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर जे उकडलेले आलू आहे ते अगोदर मॅशरने मॅश करून घ्यायचे. नंतर मसाल्यामध्ये टाकून त्यालासुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून, म्हणजे आणखी टेस्टी लागते खायला. तर मिक्स करून झाल्यानंतर याला लो फ्लेमवर 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा अशा प्रकारे पण टाकू शकता, म्हणजे खायला आणखी टेस्टी लागेल आणि क्रंचीनेस येईल खाताना. नाहीतर स्किप पण करू शकता. मसाला ऑलमोस्ट रेडी आहे. तर त्याला थंड झाल्यानंतर ब्रेडच्या स्लाईसला हिरवी चटणी लावून घ्यायची. ही हिरवी चटणी मी कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण, जिरं व थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकून बनवलेली आहे. आता हे सर्व चटणी ब्रेडला अगोदर छानपैकी अशी लावून घ्यायची आहे एका ब्रेडला, आणि दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो केचप लावायचा आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल पिझ्झा सॉस वगैरे, तो पण एका साईडने तुम्ही ब्रेडला लावू शकता, किंवा अशा प्रकारे टोमॅटो केचप लावला ना आणखी टेस्टी लागेल. तर मी टोमॅटो केचपच लावते जास्त करून. आणि मस्तपैकी असं लावून झाल्यानंतर जी एक स्लाईस आहे ब्रेडची, त्यावर मसाला लावायचा. जो बनवलेला आलूचा मसाला आहे तो लावायचा. यामध्ये तुम्ही वरतून शेव पण टाकू शकता, किंवा कांदे असते किंवा टमाटर वगैरे असते ना, ते पण तुम्ही असे स्लाईसमध्ये कट करूनसुद्धा टाकू शकता. बट मी ते काही आवडत नाही मला, तर मी डायरेक्ट फक्त मसाला लावते आणि नंतर जे टोमॅटोची ब्रेडची स्लाईस आहे ती त्यावर चिपकवून घेते. अशा प्रकारे हे सुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि नंतर तव्याला थोडंसं बटर किंवा तूप किंवा तेल लावायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडने जे सँडविच आहे असं हलक्या हाताने पलटवायचं आणि भाजून घ्यायचं, म्हणजे थोडंसं शेकून घ्यायचं आहे. अगदी झटपट बनते हे. फक्त एकच काय करायचं, बाकीचे काम करताना अगोदर आलू उकडून ठेवून द्यायचे. ऑलमोस्ट झालेले आहे. तर मी याला प्लेटमध्ये काढले आणि नंतर मी तुम्हाला कट करून दाखवते की किती सुंदर दिसतात खायला आणि पाहायला. अगदी क्रंचीनेसवरून क्रंचीनेस असते. जो ब्रेड आहे ना तो छानपैकी शेकला गेला की अगदी क्रिस्पी लागते खायला. अशा प्रकारे मी बाकीचे पण कट करून घेतले आणि नंतर सँडविच असे तयार करून घेतले. तुम्ही कट न करता असे पण खाऊ शकता, जशी तुम्हाला आवडत असेल तशा प्रकारे. आणि चटणी किंवा टोमॅटो सॉस वगैरे याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल ना तर नक्की बनवून बघा. खूप टेस्टी लागते खायला. मला आणखी टेस्टी खायला अगर आवडत असेल ना तुम्हाला वगैरे, किंवा मला तर आवडते, मी अशा प्रकारे खाते. बट तुम्हाला आवडत असेल ना, एकदा अशा प्रकारे पण खाऊन बघा. टोमॅटो सॉस आणि चटणी लावायची, त्यावर थोडंसं सेव टाकायचं आणि कट करून मस्त बाईट ब्रेडचे खायचे. खूप मस्त वाटतं, भारी असं. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि